स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग यापैकी कोकण यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर चला बघा, कोकण याची निर्मिती प्रस्थभंग होऊन भूभाग खचल्याने झाली आहे आणि या किनारपट्टीलाच रिया प्रकारची किनारपट्टी असे म्हणतात। कोकण किनारपट्टीची लांबी ही 720 किलोमीटर असून त्यांची रुंदी 30 ते 60 किलोमीटर एवढी आहे आणि कोकण किनारपट्टीची रुंदी ही उल्हास नदीच्या जी खोऱ्यामध्ये 100 किलोमीटर एवढी आहे। त्यानंतर बघा, कोकणाचे आणखी दोन भाग पडतात, एक म्हणजे खलाटी आणि दुसरा म्हणजे ओलाटी। खलाटी म्हणजे पश्चिम कोकण, ओलाटी म्हणजे पूर्व कोकण। तर बघा, खलाटी म्हणजे काय, तर समुद्र किनाऱ्यास लागून असलेल्या कमी उंचीचा भाग म्हणजे खलाटी होय आणि या भागात सुपारीच्या व नारळाच्या बागा आढळतात। आता बघा ओलाटी, तर ओलाटी म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उताराचा भाग म्हणजे ओलाटी होय आणि या भागामध्ये फणस व आंबा ही पिके प्रमुख आहेत। त्यानंतर बघा, आता सर्वाधिक किनारपट्टी असणारे जिल्हे बघा कोणते कोणते आहेत कोकणामध्ये, तर पहिला आहे रत्नागिरी। रत्नागिरी या जिल्ह्याला 237 किलोमीटर किनारपट्टी लागलेली आहे। त्यानंतर बघा, रायगड या जिल्ह्याला 122 किलोमीटर किनारपट्टी लागलेली आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्याला 120 किलोमीटर एवढी किनारपट्टी लाभलेली आहे। त्यानंतर आहे बृहमुंबई, याला 114 किलोमीटर एवढी किनारपट्टी लागलेली आहे। त्यानंतर पालघर 102 किलोमीटर एवढी किनारपट्टी लाभलेली आहे आणि सर्वात कमी म्हणजे तो आहे ठाणे, या जिल्ह्याला फक्त 25 किलोमीटर एवढीच किनारपट्टी लागलेली आहे। बघा, यानंतर मुंबईची 7 बेटे, आपण मुंबईला 7 बेटाचं शहर असं म्हणतो, तर ती बघा 7 बेटे कोणते, तर एक आहे मुंबई, दुसरं वरळी, तिसरं छोटा कुलाबा, चौथं मोठा कुलाबा, 5 नंबर माणगाव, 6 नंबर परळ आणि 7 नंबर माहीम, हे 7 बेटे आहेत। म्हणून मुंबईला 7 बेटाचे शहर असे सुद्धा म्हटले जाते। त्यानंतर बघा, मुंबई शहर व उपनगर येथील खाड्या बघा कोणत्या कोणत्या खाड्या आहेत, मनोरा, मल्हार आणि माहीम ह्या खाड्या आहेत। आता बघा बेटे, आणि याच्यामध्ये बेटे पण दिले आहेत, कासा, जंजिरा, कुलाबा, खांदेरी, अंधेरी आणि कुर्टे ही बेटे आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।